आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। एफडीएच्या अटींची पूर्तता केल्यानंतर आता कॅन्टीन पुन्हा सुरू झाले। दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला आता 2 आठवड्यांचा वेळ दिला गेलेला आहे असं कळते। आपल्याला माहिती आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याप्रकरणी संताप व्यक्त केलेला, मारहाण केलेली होती। त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। एफडीएने या ठिकाणी येऊन त्यांचे अधिकारी बोलवून चौकशी केलेली होती, तपासणी केलेली होती, कारवाई झालेली होती या कॅन्टीनवर। पण आता नंतर कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू झालंय। काही दिवसापूर्वी बंद पडलेलं जे आमदार निवास कॅन्टीन आहे ते आता पुन्हा सुरू झालेलं आहे। आपण जर पाहिलं की मागच्या आठवड्यात संजय गायकवाड यांनी इथे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्यामुळे कुठेतरी हे कॅन्टीन बंद पडलं होतं। एफडीएचे अधिकारी ते आले होते आणि त्या अधिकाऱ्यांनी इकडे तपासणी देखील केली होती। संजय गायकवाड यांना इकडे शिळ खाणं दिल्यामुळे त्यांनी इथे लाथ्या आणि बुक्क्यांनी काही जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि त्या संदर्भातचा जो व्हिडिओ तो समाज माध्यमावरती व्हायरल झाला होता। त्यानंतर आमदार निवासमधील जे हे कॅन्टीन आहे त्याच्यामधील जे जेवण आहे त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि त्यानंतर एफडीएची टीम देखील दाखल झाली होती आणि त्यानंतर एफडीएच्या टीमने इथे आतमध्ये तपासणी केली आणि त्यानंतर कारवाई देखील करण्यात आली। पण आपण जर पाहिलं तर आमदार निवासमधील जे कॅन्टीन आहे त्या सुरू झालेलं आहे। एफडीएचे निकष त्यांनी पूर्ण केल्यामुळे आता जी माहिती आपल्याला मिळते त्यामुळे हे जे कॅन्टीन हे पुन्हा सुरू झालेले आहे। अनेक दिवसांपासून हे कॅन्टीन बंद होतं। त्यानंतर आपण जर पाहिलं, आपण पाहू शकता अनेक लोक इथे कॅन्टीनमध्ये जेवणासाठी देखील आलेले आहेत। त्यामुळे आता हे जे कॅन्टीन सुरू झालेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। आपण सर्वजण जाणतो की सध्या अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींसोबत देखील अनेक मंडळी, अनेक लोक, पत्रकार असो किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी येत असतात। त्यांची किमान भोजनाची किंवा इतर अल्पोपहाराची व्यवस्था झाली पाहिजे, त्याच्याकरता सध्या ठेवण्यात आली ती कॅन्टीन त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहे, परंतु त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल।